अरे एक मिनिट भाऊ, इकडे या भाऊ. जरा अरे थांबा जरा, थांबा मीडिया का तुम्ही. हो ना, सांग पूछो ना भाई, पूछो ना भाई. सर एक मिनिट संग्राम सांगायला ते थांबा ना, सांगायला मॅडम 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 एक मिनिट. चलो 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 पूछो ना भाई. चलो जाओ 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 जाओ. मॅडम मॅडम प्रश्न होता आमचा मीडियाचा. मॅडम ते संबंधित अधिकारी ऑफिस मध्ये बसत नाही, तक्रारी भरपूर आहे मॅडम. तपासून त्याच्यावर कारवाई करू. चला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणार. मुलाचं लग्न मॅडम त्यांच्या विरोधात तक्रारी. बोला काय तुम्ही तुम्ही निवेदन दिलं आज जे आपण निवेदन दिलेलं आहे पंकजाताईंना, त्यांनी काय आश्वासन दिलं त्याबद्दल? ताईनं सांगितलं की चेअरमन साहेब जे आहेत सिद्धेश्वर कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते. आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्तमध्ये 3 दिवसापासून आमरण उपोषण करतोय. तर अच्युत नादवंडे यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांची उघड चौकशी मालमत्तेची करण्यात यावी अशी ताईला मी निवेदनद्वारे विनंती केली. तुमच्याकडे काय पुरावे? माझ्याकडे सर्व पुरावे ते हा तर सांगा ना तुम्ही. वैभव तुम्ही सांगा फक्त. हे ते अँटी करप्शनला गेलेले अधिकारी आहेत की त्यांचं नाव आहे याच्यामध्ये. अजून नांदवडे काय काय केलं ते? नांदवटेंचं एक मिनिट तुम्ही इकडे कॅमेरा सांगा ना. एक मिनिट EFIR मध्ये नाव आहे अँटी करप्शनच्या. मॅडमने जे आश्वासन दिलं तुम्हाला सहमत आहे की तुम्ही? नाही, आता पुढं ज्यावेळेस कारवाई होईल 22ला नोटीस दिली गेली एक कंपनीला आणि 23 तारखेलाच रिफ्यूज केलं, म्हणजे लायसन कॅन्सल केलं. तर त्यांना 6 दिवसाचा टायमिंग असतो. त्यांनी ते काही न बघता त्यांना पैसे न दिल्यामुळं त्यांनी एका दिवसामध्ये रद्द केलं. नाही, आता ताईने तुम्हाला आश्वासन दिलं की त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू. हो ताई म्हणे आम्ही आश्वासनाने तुम्ही सहमत आहात का? आता सहमत समाधानी आहात का तुम्ही? जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत नाही. तुम्ही जे आता संबंधित अधिकाऱ्यावर जो तुम्ही कारवाईची सांगितलं ते अधिकारी इथं उपस्थित नव्हता? हो होता ना, होता गाडीमध्ये होता ना. हो इथं होता, तो आतमध्ये बसला होता अच्युत नांदवटे. तुम्ही कॅमेरा सीसीटीव्ही चेक करा. मॅडमचा यावर तुमचा विश्वास आहे की ते कारवाई करू शकतात? मॅडम 100% कारवाई करते. मॅडम विश्वास आहे, नाही केली तर आम्ही आत्मदहन करू. बरं ते संबंधित जे अधिकारी आहे रात्री MIDC मध्ये फिरतो म्हणे दारू पिऊन. काय MIDC मध्ये फिरतात, रात्री कन्सर्ट काढतात. 11:30 वाजता कन्सर्ट काढायला त्यांनी. बघा हे काही टायमिंग असतो का 11:30 कन्सर्ट काढायचा? हे बघा टायमिंग किती बघा, 11:26 बघा. रिफ्यूज केलेली 0 रुपयामध्ये पण काही ठिकाणी करण्यात आलेली बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना ही बँक गॅरंटी लावली नाही. हे बघा बँक गॅरंटी असते आणि इथं 0 आहे. कोणते कंपनी त्यांनी लायसन दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळं पूर्ण कंपनी परेशान आहे. त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. तर त्यांची संभाजीनगरमधून तात्काळ बदली झाली पाहिजे. मॅडमला प्रश्न विचारला मी तर मॅडम टाळाटाळ करत होते असं पण दिसलं. काय सांगा? नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या मागे काही एखाद्या दिवस काम असू शकतं, पण मला विश्वास आहे की बाबा ते त्यांची बदली लवकरच करतात. तुम्हाला न्याय भेटेल नाही तोपर्यंत तुमचा उपोषण चालू राहील. ताईला मी ते पण सांगितलं की आमदार प्रशांत बंब यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. सत्तेतले आमदार आहेत त्यांना बी वारंवार पत्र द्यावं लागतात म्हणून तुमच्या ऑफिसला. ताईला ते पण सांगितलं मी. ताईने आता आश्वासन दिलेलं आहे, बघू. म्हणजे तुमचं उपोषण चालू आहे ते स्थगित होणार का? नाही, चालूच राहणार ते. जोपर्यंत अच्युत नांदवटे यांची ऑर्डर येत नाही की त्यांची बदली झाली म्हणून, तोपर्यंत हे उपोषण आमचं कायम स्वरूपी. तुमची पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका काय असणार? न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे, आम्ही आत्मदहन करू पूर्ण. आमची काय नाव आपलं? वैभव दळवी.